सामान्य विज्ञान महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? शरीराच्या एकूण वजनाच्या 7% असते. रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असे म्हणतात. मानवी शरीरात पचनाचा बहुतांश भाग कोणत्या अवयवात पूर्ण होतो? लहान आतड्यामध्ये पूर्ण होतो. मानवामध्ये पचनक्रिया कोठून प्रारंभ होते? मुखापासून प्रारंभ होते. रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास सर्वप्रथम कोणी केला? रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास सर्वप्रथम विल्यम हार्वे यांनी केला. पेसमेकरचा संबंध शरीराच्या कोणत्या अवयवाशी आहे? पेसमेकरचा संबंध शरीरातील हृदय अवयवाशी आहे. पेसमेकरचे कार्य काय आहे? हृदयाचे ठोके सुरू करणे. ईईजी कशाशी संबंधित आहे? ईईजी मेंदूशी संबंधित आहे. झोपताना रक्तदाबामध्ये काय बदल होतो? झोपताना रक्तदाब कमी होतो. मानवी रक्ताचे पीएच मूल्य किती असते? मानवी रक्ताचे पीएच मूल्य 7.4 इतके असते. मानवी रक्तातील प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण साधारणपणे किती असते? मानवी रक्तातील प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण 90 ते 92% इतके असते. रक्तामध्ये कोणता धातू आढळतो? रक्तामध्ये लोह हा धातू आढळतो. रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? रक्ताचे शुद्धीकरण किडनीमध्ये होते. रक्तातील जास्तीत जास्त पोषक तत्वे कोठे शोषली जातात? रक्तातील जास्तीत जास्त पोषक तत्वे लहान आतड्यात शोषली जातात. लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? लाळेमध्ये टायलिन नावाचे एन्झाईम आढळते. पोटात अन्न पचण्यासाठी कशाची विशेष आवश्यकता असते? पोटामध्ये अन्न पचण्यासाठी एन्झाईमची विशेष आवश्यकता असते. लाळ कशाच्या पचनास मदत करते? लाळ स्टार्च म्हणजे कर्बोदके पचनास मदत करते. क्रेब्स सायकलमध्ये कशाचे संश्लेषण होते? क्रेब्स सायकलमध्ये पायरुव्हिक आम्लाचे संश्लेषण होते. मानवी शरीरात रक्ताच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला काय म्हणतात? मानवी शरीरात रक्ताच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला डायलासिस असे म्हणतात. पेप्सिन प्रथिनांचे रूपांतर कशात होते? पेप्सिन प्रथिनांचे रूपांतर पॉलिपेप्टाइडमध्ये होते. पचन प्रक्रियेत प्रथिनांचे रूपांतर कशात होते? पचन प्रक्रियेत प्रथिनांचे रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होते. पित्त कोणाद्वारे तयार केले जाते? पित्त यकृताद्वारे तयार केले जाते. पित्त कोठे साठवले जाते? पित्त पित्ताशयात साठवले जाते. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 mmHg इतका असतो. धावताना मानवी रक्तदाबामध्ये काय बदल होतो? धावताना मानवी रक्तदाब वाढतो. सामान्य आयुष्यात मानवी हृदय साधारणपणे किती वेळा धडकते? सामान्य आयुष्यात मानवी हृदय साधारणपणे 2 अब्ज वेळा धडकते, तर दर मिनिटाला 72 वेळा धडकते. मानवी शरीरात हृदयाचे कार्य काय आहे? मानवी शरीरात हृदयाचे कार्य रक्त पंप करणे. रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? रक्ताला लाल रंग हिमोग्लोबिनमुळे प्राप्त होतो. हिमोग्लोबिनमध्ये कोणता घटक असतो? हिमोग्लोबिनमध्ये लोह हा घटक असतो. शरीरात हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? शरीरात हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य ऑक्सिजनचे वहन करणे हे आहे. हिमोग्लोबिन हा कशाचा महत्त्वाचा घटक आहे? हिमोग्लोबिन हा आरबीसीचा महत्त्वाचा घटक आहे. कोणाच्या मदतीने रक्त ऑक्सिजन वाहून नेतो? लोहित पेशीच्या मदतीने. जेव्हा एखादा बाह्य पदार्थ शरीरात प्रवेश करतो तेव्हा कोणती पेशी प्रतिक्रिया सुरू करते? पांढऱ्या पेशी. तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? तांबड्या रक्तपेशी अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. कोणाला आरबीसीचे स्मशान असे म्हटले जाते? प्लीहाला आरबीसीचे स्मशान असे म्हटले जाते. तांबड्या रक्तपेशीचा जीवनकाळ किती असतो? तांबड्या रक्तपेशीचा जीवनकाळ 120 दिवस इतका असतो. पचलेल्या अन्नातील विषारी पदार्थाचे शोषण कोणत्या अवयवात करतो? पचलेल्या अन्नातील विषारी पदार्थाचे शोषण यकृत हा अवयव करतो. उंच ठिकाणी गेल्यावर मानवी शरीरातील आरबीसीच्या संख्येवर काय परिणाम होतो? उंच ठिकाणी गेल्यावर मानवी शरीरातील आरबीसीच्या संख्येत वाढ होते.
मानवी स्पायनल कॉर्ड किती जोड्या चेतातंतू निघतात? मानवी स्पायनल कॉर्डमधून 31 जोड्या चेतातंतू निघतात. रिफ्लेक्स ॲक्शनचे नियंत्रण केंद्र कोठे असते? रिफ्लेक्स ॲक्शनचे नियंत्रण केंद्र स्पायनल कॉर्डमध्ये असते. स्तनधारी प्राणी युरिया कोठे तयार करतात? स्तनधारी प्राणी युरिया यकृतामध्ये तयार करतात. मूत्राचा पिवळा रंग कशामुळे असतो? मूत्राचा पिवळा रंग युरोक्रोममुळे असतो. किडनीचे कार्यात्मक एकक कोणते आहे? किडनीचे कार्यात्मक एकक नेफ्रॉन हे आहे. मानवी शरीरात रक्त कशामुळे गोठत नाही? मानवी शरीरात रक्त हिपॅरिनमुळे गोठत नाही. रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी कोणती? रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी ॲड्रिनल ग्लँड ही होय. मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात? मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी पीयूषिका ग्रंथीला म्हणतात. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी पिट्युटरी ग्लँड. स्त्री नसबंदीला काय म्हणतात? स्त्री नसबंदीला ट्युबेक्टॉमी असे म्हणतात. गाय आणि म्हशीच्या सडातून दूध काढण्यासाठी कोणत्या संप्रेरकाचे इंजेक्शन दिले जाते? गाय आणि म्हशीच्या सडातून दूध काढण्यासाठी ऑक्सिटोसिन या संप्रेरकाचे इंजेक्शन दिले जाते. प्रौढ पुरुषासाठी रक्तातील हेमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण किती असते? प्रौढ पुरुषासाठी रक्तातील हेमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण 14 ते 15 ग्राम प्रति 100 मिलीलिटर इतके असते. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस आणि 9.8 फॅरनहाइट 98.6 फॅरनहाइट इतके असते. प्रोथ्रोम्बिनचा संबंध शरीरातील कोणत्या प्रक्रियेशी आहे? प्रोथ्रोम्बिनचा संबंध शरीरातील रक्त गोठण्याशी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी थायरॉइड ग्रंथी होय. कोणत्या संप्रेरकाला लढा किंवा पळा संप्रेरक म्हणतात? ॲड्रिनल या संप्रेरकाला लढा किंवा पळा संप्रेरक म्हणतात. इन्सुलिन हे प्रकारचे काय आहे? इन्सुलिन हे एक प्रकारचे संप्रेरक आहे. मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ दंतवल्क म्हणजे इनॅमल दातावरील आवरण होय. इन्सुलिन कोणत्या पेशीमधून स्रावते? इन्सुलिन बीटा पेशीतून स्रावते. इन्सुलिनची निर्मिती शरीरात कोठे होते? इन्सुलिनची निर्मिती शरीरात स्वादुपिंडात होते. आपण बाहेर सोडलेल्या श्वासोच्छ्वासात CO2चे प्रमाण किती असते? आपण बाहेर सोडलेल्या श्वासात 4% CO2चे प्रमाण असते. हृदय कोणत्या स्नायूतून वंचित असते? हृदय ऐच्छिक स्नायूपासून वंचित असते. मानवी शरीरात त्वचा सर्वात जाड कोठे असते? मानवी शरीरात सर्वात जास्त जाड त्वचा तळहातावर असते. मानवी शरीरातील सर्वात मोठा विस्तारलेला अंग कोणता? त्वचा. तर सर्वात मोठा अवयव कोणता? यकृत. मानवी त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य कोणते? मानवी त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य मेलानिन होय. टेंडॉन कोणाला जोडते? टेंडॉन स्नायूंना हाडाशी जोडते. शरीरातील उत्तेजना वाढवणारी ग्रंथी कोणती? शरीरातील उत्तेजना वाढवणारी ग्रंथी अधिवृक्क ग्रंथी म्हणजेच ॲड्रिनल ग्लँड होय. ॲड्रिनल ग्लँड कुठे असते? ॲड्रिनल ग्लँड ही किडनीच्या वर असते. मानवी मेंदूचे वजन साधारणपणे किती ग्राम असते? मानवी मेंदूचे वजन साधारणपणे 1350 ग्राम इतके असते. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर ते मांडीमध्ये असते. डोळ्याच्या रेटिनाची तुलना कॅमेऱ्याच्या कोणत्या भागाशी केली जाऊ शकते? रेटिनाची तुलना कॅमेऱ्याच्या फिल्म या भागाशी केली जाऊ शकते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणत्या मूलद्रव्याची मुख्य भूमिका असते? रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कॅल्शियमची मुख्य भूमिका असते. मानवी रक्तात कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी किती असते? मानवी रक्तात कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी 140 ते 180 mg इतकी असते. जास्त उंचीवर गेल्यावर मानवी शरीरातील लाल रक्तपेशीवर काय परिणाम होतो? जास्त उंचीवर गेल्यावर मानवी शरीरातील लाल पेशीची संख्या वाढते. जर रक्तवाहिन्याची त्रिज्या कमी झाली तर रक्तदाबावर काय परिणाम होईल? जर रक्तवाहिन्याची त्रिज्या कमी झाली तर रक्तदाब वाढेल. मानवी शरीराच्या कोणत्या भागात लसिका पेशी तयार होतात? मानवी शरीराच्या दीर्घ अस्थी म्हणजे लॉंग बोरोमध्ये लसिका पेशी तयार होतात. सस्तन प्राण्यामध्ये घामग्रंथीचे मुख्य कार्य काय आहे? सस्तन प्राण्यामध्ये घामग्रंथीचे मुख्य कार्य तापमान नियंत्रण हे आहे.
मानवी हृदयात किती कप्पे असतात? मानवी हृदयात 4 कप्पे असतात. इन्सुलिन हे रासायनिकदृष्ट्या काय आहे? इन्सुलिन हे रासायनिकदृष्ट्या पेप्टाइड ग्लायकोलिपिड हे आहे. मानवी पायामध्ये कोणती मुख्य हाडे आहेत? मानवी पायामध्ये फिबुला आणि टिबिया ही मुख्य हाडे आहेत. गर्भाशयासाठी कोणता पर्यायी शब्द इंग्रजी पर्यायी शब्द आहे? गर्भाशयासाठी इंग्रजी पर्यायी शब्द युटेरस हा आहे. हिमोग्लोबिनची सर्वाधिक ओढ कोणाशी असते? हिमोग्लोबिनची सर्वाधिक ओढ ही ऑक्सिजनशी असते. लैंगिक संप्रेरकांचा स्राव कोणती ग्रंथी करते? लैंगिक संप्रेरकाचा स्राव ॲड्रिनल ही ग्रंथी करते. रक्तातील कॅल्शियम फॉस्फेटचे नियंत्रण कोणते संप्रेरक करते? पॅराथायरॉईड संप्रेरक करते. मानवी शरीरात स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांचे फलन कोठे होते? फॅलोपियन ट्यूबमध्ये होते. जेव्हा मूत्रपिंड कार्य करणे थांबवते तेव्हा रक्तात कोणता टाकाऊ पदार्थ जमा होतो? जेव्हा किडनी कार्य थांबवते तेव्हा नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ जमा होतात. नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ म्हणजे नायट्रोजनस वेस्ट पदार्थ होय. वृद्धापकाळात माणसाचा रक्तदाब साधारणतः काय असतो? वृद्धापकाळात माणसाचा रक्तदाब हा कमी होत जातो. मानवी शरीरात अपेंडिक्स कोणत्या रचनेला जोडलेला असतं? मानवी शरीरात अपेंडिक्स हा भाग मोठ्या आतड्याला जोडलेला असतो. श्वसनादरम्यान ऑक्सिजन कोणत्या प्रक्रियेद्वारे रक्तात प्रवेश करतो? परासरण या प्रक्रियेद्वारे. कोणता अवयव चरबीचे विघटन करून कॅलोस्ट्रॉल निर्माण करतो? यकृत हा अवयव चरबीचे विघटन करून कोलेस्ट्रॉल हा निर्माण करतो. सेरेब्रम शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? सेरेब्रम हा मेंदूशी संबंधित आहे. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग मस्तिष्क म्हणजे सेरेब्रम आहे. शरीरातील कोणत्या पेशीमध्ये पुनर्निर्मिती शक्ती सर्वात कमी असते? मेंदूच्या पेशीमध्ये पुनर्निर्मिती शक्ती सर्वात कमी असते. जर वडिलांचा रक्तगट ए आणि आईचा ओ असेल तर मुलांना संभाव्य रक्तगट कोणता असू शकतो? ओ किंवा ए. बी रक्तगट असलेली व्यक्ती आपत्कालीन स्थितीत कोणाला रक्तदान करू शकते? ए बी रक्तगट असणाऱ्यांना आणि बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना. जर एका पालकाचा रक्तगट ए बी आणि दुसऱ्याचा ओ असेल तर मुलाचा रक्तगट कोणता असू शकतो? ए किंवा बी असू शकतो. कोणता रक्तगट सर्वग्राही आहे? ए बी हा रक्तगट सर्वग्राही आहे. ए बी रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वग्राही का म्हणतात? कारण त्याच्या रक्तात प्रतिपिंडाच्या म्हणजे अँटीबॉडीजचा अभाव असतो. कोणता रक्तगट सर्वदाता म्हणून ओळखला जातो? ओ हा रक्तगट सर्व योग्यदाता म्हणून ओळखला जातो. प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? प्रौढ मानवी शरीरात 206 इतकी हाडे असतात. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? मानवी कवटीमध्ये 8 हाडे असतात. मानवी शरीरात बरगड्याची संख्या किती जोड्या असतात? 12 जोड्या असतात. शरीरातील सर्वात मजबूत हाड कुठे असते? शरीरातील सर्वात मजबूत हाड जबड्यामध्ये असते. धन्यवाद मित्रांनो.